शिवलाल जय शिवलाल। महाराष्ट्र माहिर से मारो समस्त बंजारा भाई बहनों, मारो मनपूर्वक जय शिवलाल। आणि मारो दैवत संत शिरोमणी बाल ब्रह्मचारी संत सेवालाल महाराज जयंतीर कर्जेर गाठे कनंती हार्दिक शुभेच्छा। जय शिवलाल। चहा घ्या आणि न्यारीची भाकर घेऊन चालले जा वावरात मी। मग 11 आणि 12 वाजले चालते ना। म्हणजे आता तिकडे नाही लागन काय चंदन, मग तू चहा मांडशील, ते न्यायरीची भाकर करशील काय 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 10 वाजता जाऊ का म्हणलं? हा, तिकडे ते वानर सगळे खांडाच्या खांड बसते ना वावराईनं, तुला माहित आहे का काय तर? हा, शेजारी कोणत्या रंगाचे माहित आहे का तुले? आपण नसलं का नाही देबा म्हणलं ते कवटे उपटून देतात ते हरभरे। मग तुला माहित आहे का काय तर? राहू दे, ते चहा घ्यायची काही गरज नाही, मला नाश्ता नाही पाहिजे, न्यायरी नाही पाहिजे। जातो मी लवकर, आता कपडे बदलले की निघतो मी। 15 मिनिटाचीच गोष्ट आहे, बस आता गेली बातच देतो करून तुम्हाला। न्यारी डबा बांधून देतो, पोहे करून देतो, हा चहा घ्या। नाही म्हणलं तुला ऐकत जा ना, जे सांगितलं ते नाही म्हणजे नाही। चल येतो मी आता लवकर। हो करतोय, ते भांडे घास तिकडे, ते झाडझूड कर, काही कर तिकडे। हो मला जाणार पटकन वावरात नाही, हरभरायला का जमा हवीन। हो ना, चोट्ट्या वाहनाचे लोक काय सांगता येते का? हो ना, सकाळी सकाळी माणूस नसला की झाबू देतात ते। मुकी बस तू, राहू दे आता। राम राम भुजंगराव, काय निघाले वाटते वावराकडे? नाही हो, काय गाडी गिडी कायच गरज आहे म्हणतो गाडीची नेहमी? मस्त आपलं कन सकाळी व्यायाम होते, पैदल गेलं पाहिजे, वावरात नाही आलं पाहिजे। हा, काय ते पुरते, ते पेट्रोलला तरी पुरते का म्हणलं? हा, काय ते अर्धे तर पैसे त्या पेट्रोलात जायचे लेकायचे। आता याले काही गरज? गाडी माई, पेट्रोल माया, जाणार आम्ही। अरे म्हणलं, मी म्हणतो तुला काय करा लागते? मला तिकडे आता मा गाडी तर किती काय खर्च हो, तुला द्यावं लागते का? तुला मागून राहिलो का म्हणलं 4 पैसे? तसं नाही ना हो, काय भुजंगराव तुम्ही काय राजा काही बी अंगारच घ्यायला करता। अरे मी काय म्हणतो, आपल्याला सकाळी सकाळी माणसानं पैदल चाललं पाहिजे ना। तुम्ही आता हे नेहमी गाडीनं तब्येतीवर परिणाम होईल ना तुमच्या। म्हणून म्हणतो आपलं वावरवाल्यानं रोज आपलं पैदल गेलं पाहिजे, पैदल आलं पाहिजे। हो ना, पण मी म्हणतो वादा कसा आहे, सकाळी सकाळी तर वानर तिकडे येऊन तेवढा झाबू द्यायची, त्यापेक्षा पटकन जाणं होते म्हणून होय ते। अरे तसा विषय नाही ना, लोक गैरफायदा घेऊन राहिले ना तुला समजते का? तू गाडी घेऊन जातो, पुढे तुझ्या शेजारी वावरावाला उभाच असते, आला की टुंकून बसते, तू घेऊन जातो। असे लोक गैरफायदे घेतात ना। हो रे, ते बरोबर आहे, हे तुम्ही बरोबर बोलले, पण मा शेजारी तिथं आहेच ते उभा 100%। रोजचाच ताप आहे त्याचा, मला बिलकुल चालले का? हो येऊ द्या। हो नाही हे बघ, घरी आता गाडी ठेवूनच देतो लेकायची। हो बरोबर आलं मला लक्षात, आता तुमचं बरोबर आहे, तुमचं काहीच चुकलं नाही। तेच म्हणलं ना, पेट्या चुलीवर भातच भाकरी भाजतात लोक। मग काय पेट्रोल तुय, गाडी तुई, सगळं तुय, रखवाली करायला त्याच्या वावराची। तुझ्या वावरातलं वान्य राहते का ते काहीतरी जिंदगीत नाही पाहिलं का? मग तसे लोक आहे ना आजकाल। मग आपणच खायला न्यायचं, खायना लेखायचा। म्हणून म्हणलं कसं आहे, खायन तर दोघाचा, खायन लेखाचा। म्हणून म्हणलं तुम्ही पैदलच जा, गाडी ठेवूनच द्या अंदर लॉक मारून। आपलं स्वतःचं काम पडलं चालले। तेच म्हणलं, तिथं उभा दिसला म्हणून राहिलो। बरोबर थांब म्हणा आता तिथं। हो जातो मी आता पैदलच, नाही का? हो बरोबर आहे, आता चला येतो मग मी। गाडी देतो अंदर लावून निघतो मग। वावरात चालला का? कहून आज गाडीने घेतली वाटते? नाही हो, गाडीने जात असतं बाजू काय लोकांचा ताप नाही पाहत का? हो शेवटी बा गाडी बंद मारली म्या। हो काय करा आता लोक, आपण आता गाडी काढा, हो शेजारी माय तयारच असते रोज। हो रखवाली त्याची, पेट्रोल माय चाललं, गाडीची घसाई माही चालली। मला जाऊ दे तिकडे का, तुझी घास मी घासतो टायर आहे। निघालो मी पैदल आता। हो गेलं ते न्यायरीची भाकर घेऊन गेलं पुढे ते। या म्हणे आराम म्हणे। हो मी चाललो आता। अरे मग आता का लोकांसाठी आपण आता पैदल जाऊ का? आपली तब्येत आपल्याला समायने लागन का? 1 किलोमीटर पैदल जाणं येणं दमपूस होणं, काय पडला याच्यातनी? कुठं नेतं बांधून तू? त्याला म्हणायचं ना, चाल टाकले का अर्ध पेट्रोल, तर बस, नाही तर बसच नाही। मग आपल्याला काय म्हणता येत नसते का त्याला? हो रे, ते बरोबर आहे। आता लोकांसाठी आपण कोण दणकी घ्या म्हणतो, नाही का? हो ही बरोबरच आहे तुझी। बरोबर, मग आता जातो वापस, गाडी घेतून जातो, नाही का? डबल आला तर का चल टाक पेट्रोल मग, नाही का? 100चं तर बस, नाही तर बसू नको। तेच म्हणलं ना मी। हो ना, चालला आपला पैदल राजा, आपण तर जात नाही तसं। हो बिलकुल गाडी नाही हे ते, लुणादिरी पोट्ट्यानं घेऊन आपल्या, बिलकुल नो टेन्शन। नाही बरोबर आहे तुमचं। आता काय येरी काय भाड्यानं बांधून नेतो का वरे आपण, नाही का? काय आणलं होतं आपण संग बी? नाही बरोबर आहे, कोणी जर बसला तर फुकट खायला पोच द्यायचा, मग त्याला टाकले का? नाही बरोबर आहे, बरोबर लोकांसाठी आपण खायला भ्याव। बरं चला आता मी जातो घरी वापस। हो बस आता फसकला, आता गाडी काढतो निघतो।
तेच म्हणलं. आणि ते संग काही न्यायरीची भाकर, पाण्याची बॉटल गिटल काही चालला आपला तसा उन्हीन तनीचा. ते वान्य राहिले तर बसतील 12 वाजे लोक तर काय करशी. काही पाहिजे नसते का संग माणसाला शिदुरी. हो ना, पण म्या काय म्हणलं बा, तिकडे फालतू चंदन लागायचं पटकन गेलेलं बरं. आता होईन काही ते आणि काय काही ते. म्हणून म्या म्हणलं पटकन निघावं बा. तर म्या म्हटलं राहू दे. अरे बा, बाया तेच पाहिजे ना. बायाला तर वाटते बरं आहे गेला असं आहे ना ते. मग अरे म्हणा पण न्यायरीला भाकर कर म्हणा, मुकाट्यानं गरम गरम भाकर नेली पाहिजे, वावरात जेवलं पाहिजे. काय येते संगले काचं. जाय घरी चहा घे ना, डबा गिबा घेऊन जाय. काही नाही बा, पैसाला पाणी तीनच आहे भाऊ. बाकी हो रे, तुमचं बरोबर आहे नाही ग. हो ना, काय आता खाणं पिणं संग आहे आपल्या. नाही नाही, बरोबर जातो मी आता. चहा घे पिऊनच जातो वावरात. जरा उशीर झाला चालते. हो काही नाही, शेवटी पैसाला पाणी तीनच आहे नाही ग. बरं ठीक आहे मग. आता गाडी वापस आले म्हणे, काय झालं ना. आता तर गाडी ठेवली म्हणे, पैदल जातो म्हणे. काय म्हणलं, काहून आता कोण वापस आले म्हणलं. मी तेच पाहायला आलो. तू म्हणे माझ्या 2 मिनिटात भांडे होते म्हणे. हो अजून चालूच काय म्हणलं तू. काही करत होती म्हणलं तू चहा, काही करत होती म्हणलं पोहे नाश्ता. सांगून राहिले मोठ्या गोष्टी. मगापासून पाहूनच राहिलो मी. मुद्दा म्हणून पाहायलाच आलो मी. काय चालू आहे म्हणलं तू. काही होते पावाच. हो ना, झाले होते, पण मग काही राहिले शिवले अजून आणले म्या काढून. देवाचे भांडे होते काही तांब्याचे, ती मग मला घासून घ्यावा हाय टाइम तर, म्हणून ते आणले म्या. म्हणजे असं सांग मला तू. म्हणजे आता लोक माझ्या अजून काहीच नसतं. म्हणजे बसलो असतो मी वाट पाहत तुमची. तुला वाटते की मी उपाशी गेलो पाहिजे आणि मेलो पाहिजे तिकडे. उन्हीचा पारा किती आहे माहीत आहे का तुला. किती पण राहिलं ऊन. चहा नाही पाणी नाही त्याला पाठवून वावरात नाही काही समजते का म्हणलं. चहा मांड मुकाट्यानं चांगला. गटगट दुधाचा चहा मांड आणि नंतर ते नाश्ता कर आणि डबा बांधून न्यायरी दे मले. जातो मी गाडीनं. काय बाबा, उलट्या खोपडीचा माणूस आहे. तुम्हाला म्हणलं ना म्या पहिले नाश्ता करून जा म्हणून. तुम्हीच तर नाही म्हणे वानर आहे हे आहे ते आहे. अरे बा, मग तुझे होत नाही ना लवकर म्हणून म्हणलं म्या. करते लवकर फटकर. हो ना, तर काय बसले आपले मराव का आम्ही. हो ना, कामं करा काय 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 येते संग. बरोबर ठीक आहे करतो मी. हो राहू देतो हाय की आता. म्हणलं पैदल जाता काय गाडीने जाता कसं काय. पैदल म्हणजे काय पैदल करून जाऊ म्हणलं. कायसाठी आहे माझी इस्टेट, कायसाठी आहे म्हणलं. का लोकांसाठी आहे का वाटायला आहे का. जाईन मी पेट्रोल जाईन का काय होईन याच्या पडेल काय नाही लागतं संग. गाडीने चाललो मी आता. मग तेच म्हणलं मी काय पैदल चालले म्हणलं टायरी घासत. गाडी घेऊन जा बा, काय होते काय नाही. तुम्हीच तर म्हणते शेजारी येते ना सायं तसं आहे. आता त्या शेजाऱ्यासाठी का आपण काय काय गाडी नाही न्यावं का म्हणला. हो काय काय त्याला भेवाय का आपल्याला, त्याचं भेवाय का आपल्याला. हो ना, मग टाकले का पेट्रोल फुकटात आहे का. हो गेला ते पुढे, त्याचं काही करणं नाही लागत आपल्याला. हो कर तू लवकर लवकर, फटकन जाणार आहे मला. हो बसतो मी इथं. सांगा बा, अजून गेलेच नाही वाटते भुजंगराव. इथं दिसून राहिले. अरे काय समाधी घेता इथं. जा ना घरी. काही सकाळी झाकीत आले अजून गेले ना बावा. काही खाणं पिणं काही न्यायरी बुवारी काही आहे का नाही. हो बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे हे गेला म्हणजे वाटच पाहून राहिला तू माही जायची नाही. म्हणजे मी गेलो की तुला सर्व वावर मोकळं करले का कर. चांगले चांगले कवटीच्या कवटी उपट आणि तिकडे नेऊन भात. काय समजते ना मले कोणत्या रंगाचे शेजारी आहेत माहीत. का ओळखून नाही का मी तुम्हाला. अरे बा, मजाकीची गोष्ट आहे ना ती. मी आलं सकाळपासून आहे. मी आलं गेले नाही काही नाही म्हणून म्हणलं मी तुम्हाला. का आता माहिती हरभऱ्याला कमी आहे का वावरात नाही हरभरा नाही आहे काही. रजा पाहतो मी वावरातलं काही टेन्शन घेऊ नको तू. जाय घरी जाय. मस्त बिलकुल जेवण खाण करून चाललाय वावरात. लयच रखवाली करून राहिला तू. तुझ्या वावरापेक्षा मा वावराचीच करतो जास्त. तू माहीत आहे ना मला. का आजच ओळखतो का तुले. सरे ढोराले का मा वावरात घालून देतो मी गेलो की. म्हणून तो कोणत्या शेजाऱ्याला सांगता नाही येत की बा घरी चाललो म्हणून. खुसकून जावं लागते आणि खुसकून या लागते. मग जाऊ दे ना बा, काय सांगून राहिला तुले. जा तू जाय, मला काय शिकून राहिला तू. नाही का उपटच मनुष्य. आपण बोलाय का नाही बोलते का आता काय सांगा. बरं जाऊ द्या बा, टाका अंगीन टाका मस्त. बसा इथं आराम करा. मी बी टाकतो अंगात वावरात नेईन बसतो लेखाचं नाही का. जाऊ द्या बा, करा आराम करा. म्हणजे इथं अंग टाकून देतो तिकडे माय बैल मरू दे तसे कटकट. म्हणजे काय तिथे कोट्यात नाही माय बैल. कुटार नाही दिले, पाणी नाही, अजून काही नाही. मला जाणं नाही लागत का म्हणलं घरी. मामा का कामं नाही आहे का हेच काम आहे का म्हणलं निरा फक्त हरभर राखायचं. तिकडे गहू आहे, तिकडे माय पाणी द्यायचं राहिलं. मामा का कामं नाही का म्हणलं अंग टाकून दे. जाऊ द्या बा, काही बोलण्याचाच अर्थ नाही का. होणा बिजा उपट माणूस राहायचा काय. आपण बोला एक तर ते बोलते एक. बरं जाऊ द्या बा, करा तुमच्या मनात काय करायचं ते करा. येतो मी. अरे बाबा देणका साहेब, ते पांढराचे इथं बसून काय फायदा. ते तिकडे पाहणं ते वगार ते बकरीचे पिल्लं आलेत ना ते हरभऱ्यातनी. पाहता घरी. मी तर आलेच का ते. चाल बरं तिकडे, चाल बरं. काही ध्यान आहे का रे. झोपला तिकडे का म्हणलं पा आहे का त्याले. काही आवाज तरी जाते का तिकडे. तिकडे ते मोबाईल पाहू राहिलं असं ते. कुठं आहे रे ढोरावाली शंकर या. कुठं आहे रे. अबे ढोरा आले ना.
धे 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 अबे शंकर्या बाबे ढोरले का अबे शंकर्या म्हणलं हाय देते का आवाज देते का ते ती तिथं साहेब ते बोरीच्या मागे तिकडे झाडाच्या मागे लपून नाही दे पण त्याला वाटलं आता तुम्ही आले आता खेका होते बा म्हणून आलो नाही ते पहा म्हणलं काय करा आता अशा इथं आता त्याला सांगू सांगू थकला माणूस आता. जाऊ दे गेले आता जाऊ दे. काहीच अर्थ नाही ना किती काही समजावून सांगितलं तर शेवटी ते करते तेच ते आपण नसलं की तर मग तर काही विचारच नाही त्याचा पण मी काय म्हणतो एक काम करता का हा बिलकुल द्या तुम्ही याचे गदे घाटातच घालून द्या ते वगार आणि ते मी पकडू लागतो हा दोघं जण पकडू बांधू आणि घेऊन जाऊ लागायच्या गदे घाटात असं म्हणजे त्याची ते वगार आणि ते बकऱ्या आता गदे घाटात घालून देऊन म्हणजे आमचं इपट करून दे तू. हा दोघांचे भांडणं लावून दे मजा पाय. हा याच्यासाठी काय आले का बोलतो तू तावरात गेल्यावर कोण ना तू हा मला म्हणतं कोंडून घे तू कोण ना तर यार तसं नाही म्हणून राहिलं मी म्हटलं माय वावरात आले तर कोंडू आपण हा आता मी म्हटलं हाय हे कोणी शंकर आवाज नाही देऊ राहिला हा आप्पाचे दिले काच म्हणून म्हणलं चला गदे घाटात हो ना मग आता तुझ्या वावरात गेल्यावर तू कोण ना मग मला काय आमचे काय भांडणं लावून देऊन राहिला. हा म्हणजे मग दोघांचे भांडणं तू हात शेकायला मोकळ्या. अरे सगळं समजते भाऊ मला नको शिकू तुम्ही. जोडा बा काय बोलावं आता समजतच नाही माणसाने. बरं जाऊ द्या बा देणगे साहेब पहा तुमच्या मनात काय करायचं ते चला येतो मी आता घरून मला कसं आता जास्त लागते बा मला भूक लागली निघतो मी. चल आता मला जास्त लागते आता काय करतो ते ढोरा असरायला मला चारा पाणी करावं लागते ना आता. चल मग आता चल. चला म्हणलं पण ते कोण होय ते कोण दिसून राहिलं तुमच्या वारात नाही तिकडल्या कोपऱ्यात हा ते हरभरा उपटून राहिला पाहत घरी ते आता हे कोण होय आता काय करू राहिलं ते हरभर उपटून राहिलं का ते. अरे भाऊ काही विचारपूस आहे का नाही म्हणलं. थांबा तिथं थांबा थांबा थांबा. काय कसं काय म्हणलं तुम्ही हा कोण कुठचे राजा तुम्ही आव नाही विचार नाही हा हरभरा उपटून राहिले निघून राहिले हा काय कसं काय म्हणलं तुमचं. काही नाही इकून चाललो तुम्ही ते आपली गाडी उभी केली हरभरा दिसला मिळालं बा कसं शनिवार आहे चाललो होतं घरी घेऊन जरा एखादी डांग आता जास्त नाही बा काही फक्त एकच झाड घेतलं होतं. एक झाड नाही आता आम्ही नसतो तर कवटाय भरण्याला असतं तुम्ही गाडीला बांधून ना इकत घ्यायचं ना भाऊ इकत घ्यायचं ना 10-20 रुपयाचं इकत घ्यायचं 10 रुपयाला पेंडी भेटते ना. हा आपलं रस्त्यानं वावरातले लोकांचे वावर काय काय म्हणजे उपटासाठी नाही हा काय का तुमच्यासाठी लावला का आम्ही हा बियाणं काय भाव माहिती आहे का म्हणलं. हा जा ना तिकडे शहरात एखाद्या त्या गाडीवर तर उचलून पहा बरं हा का सोपं आहे का म्हणलं ते. बाबा एकच झाड उपडलं ना भाऊ शिल्लक नाही उपडलं ना एक झाड राजा हा इतकं नाही बोलायला पाहिजे माणसानं. हो पण मग एकही झाड काढून घेतलं तुम्ही हा म्हणजे मुजर आहे करून राहिला तुम्ही बादच्या बाद हा जाऊन पहा ना कुठं जरा शहरात एखाद्या वस्तूला हात लावा ना. हात नाही लावतात म्हणलं पहिलं टाक पैसे पे पाणी म्हणते भाऊ समजलं का. म्हणलं ते झाड आता घ्यायचं नाही डबल सांगू राहिला आता आले तर आले डबल दिसायचं नाही म्हणलं इकडे. भाऊ नाही का लय माणूस खराब दिसून राहिला मला. बरं ठीक आहे भाऊ काही हरकत नाही आज चुकी झाली बा डबल येणार नाही हो काय आता म्हटलं बा खाव लेकरासाठी असं वाटलं एखादं झाड घेऊन जा. बरं येतो भाऊ म्हणलं काही हरकत नाही हे झाड टाकून देऊ मग मी टाकतो म्हणलं बा. आता जाऊ द्या ना बा उपटला ना तुम्ही न्या अजून 2-4 झाडं अजून शिल्लक न्या काय काय वरे नेते का मानून बांधून लेखाचा हा शेवटी इथंच आहे आणि इथंच आहे सर हो ना तर काय बसले आपले जा घेऊन जा 2-4 घ्या अजून झाडं घेऊन जा हो जा जा. अजून कसं म्हणते खरा म्हणते का खोटा म्हणते काय सांगा नाही का हो 2 तोंड्या माणूस दिसून राहिला मला. नाही भाऊ राहू द्या ना म्हणलं राहू द्या पाहिजे नाही आता बस झालं एवढं झाड. ने ना बा ने ना म्हणलं तुला का नाही म्हणलं का म्या घेऊन जा कवटाभर घेऊन जा अजून हा काही हळगी करू नका. कास्तकार आहे बा इतका बारीक पाहणारा माणूस नसते का घेऊन जा घेऊन जा. लेखाचा हे माणूस कसा हो मजा घेऊन राहिला वाटते बहुतेक नाही हो आपण उपटा मग लेखाचा चांगलाच गरम व्हाव नाही का हो अथारी आहे का म्हणून इथं भाऊ नाही बस एकच झाड पाहिजे होतं नाही पाहिजे नाही ना बस झालं. घेणार रे बा घे ना आता काय उपटून देऊ करायच्या तुम्ही भल्ले राजा लोक हा घ्या म्हणलं तर घेत नाही म्हणलं तर घेता. अरे घेऊन जा रे कवटा भर काय तेवढा कवटा काय तेवढा काय माय काय हलकं भारी होणार आहे का कपायचं कातड जाणार आहे घेऊन जा म्हणलं. बरं भाऊ बरोबर घेतो म्हणलं घेतो गॅस लागते टेबा नाही का बरं घेतो भाऊ घेतो. तेच म्हणलं घ्या तिकडला चांगला हिरवा पाहून घ्या चला म्हणलं घरी आता चला आपण हा चालले जा म्हणलं त्या फाटक ओढून घेता तुम्ही हा चला नाही का पाहिजे पण ते माणूस लेखाचा कवटा भर नाही नेलं पाहिजे ना पण चला जाऊ द्या हो काय किती नेले का नाही का नेऊ दे ना नेला तर नेणार का काय नेईन ते नेईन पोटाच्या पळ्याला खाते का खाल्ले तर मग त्याला जाऊ जीर्ण होईन आपल्याला काय करावं लागते. चल म्हणलं आता चला म्हणलं फक्त एक सांगतो तुम्हाला हो येता का तुम्ही गाडीवर येऊ राहिले का म्हणलं. पण आता गाडीवर तुम्ही चाललेच म्हणता ना हो मी म्हटलं चला मग सकाळी तुम्ही म्हणे गाडीत हवा कमी आहे हो मी म्हटलं मग काय मी भरली वाटते मग. भरली नाही ते कडक धडक सांगतो मी तुले हो ते कसं गाडीचं पेट्रोल लागते म्हणलं जायला तुम्ही कसं आज नाही रोजच चालू आहे तुमचं हो आता महिना नाही 6 महिने होऊन राहिले रोज तयारीतच असता. तर म्हणलं 20 रुपयात पेट्रोल लागते म्हणलं मला इथून वावरापर्यंत इथं या आले 10 रुपये लागतील म्हणलं याच्या तसं फुकट नाही होणार. काय राजा देणके साहेब इतकं बारीक पाहिजे इतकं नाही पाहिलं पाहिजे ना माणसानं काही नाही येत ना संग.
म्हणजे कसं काय काय मग काय फुकट आहे का? 10 रुपये लागतील म्हणलं भाऊ, आता नसन खिशात तर संध्याकाळी दे जा. चालन का? तर चला, नाही ते मग या पैदल. कायच करा. चला, काय विषय आहे 10 रुपयाचा? काय असते विषय, देऊन टाकेन मी. मागं पुढे. चला चला, काळा जाऊ दे तिकडे. तेच म्हणलं, नाही तर मग काळा काळा चालला. येऊ द्या भाऊ, येऊ द्या. हात दाखवला, बसले, चालले आपले आयती. चला मग, चला आता बसा लवकर. 10ची तयारी ठेवत जा रोजची आता. ठीक आहे, चला मग. म्हणलं झालं आपलं हरभऱ्याचं पाणी हे ते गव्हाचं. आता किती दिवस लागते हरभरा यायला आपला? लागेल अजून तरी 10 दिवस तर पाहिजे आपला हरभरा यायला. अजून कसं आहे, वायाच आहे ना पुरेपूर. हो, काही कोपरे कापरे वाहिले तर पण पाहू ना, अजून 10 दिवस थांबू. मग काढून टाकू. गहू बी आता हुळल्यावर आला, सगळं पद्धतशीर आहे. आता काही लोकांचे आले म्हणा, पण आपला नाही आला अजून. आता पाहू ना 8-10 दिवस. हा, मग तेच म्हणून राहिली होती मी. हो, आता 8-10 दिवस येते आपल्याला टाइम आहे. पण आता पहिले आता पेरणं आहे, तर हे आहे, तर ते आहे, तर इथं निवडणूक होती, बाकीचे कामं होती. म्हणलं ते साखर भेट राहूनच गेली ना आपली इनायची. म्हणलं आपले जवळ लाईन आहे. त्याच्या आईले हे त्याचे अजून कोणी समजा बाकीचे जर आले असत्या तर साखर भेट होऊन गेल्या असत्या. आता या 8-10 दिवसाच्या अंदर जर केला कार्यक्रम. तेच म्हणतो ना मी, त्याला काळजीच नाही ना काही. लग्नाची बी आता सगळं आपल्या अंगावर घेतलं म्हणून झालं ते. नाही तर त्याला तर काहीच काळजी नाही. पाहत नाही का तू किती घोर केलं तर लग्नात त्याईनं. मग आता साखर भेटीची त्याला आठवणही नसन. आता आपणच आठवण द्यावं का त्याला? समजायला नाही पाहिजे का लहान आहे का ते? पण आपण जर फोन केला, सांगितलं की बा मग कसं काय करा, तुम्ही येता का आम्ही येता, जर विचारलं असतं तर. पण आपणच कहून त्याने विचारलं पाहिजे का नाही? त्याने विचारलं पाहिजे ना. ते बरोबर आहे नाही का? हो, हे जरा उलट आहे, तर उलटच बोलायला पुरती यायचं संग. हो, ते बरोबर आहे तुमचं. आपण लावतच नाही फोन. वर्ष का जाय ना तिकडे, होऊ द्या ना 2 वर्ष. ते काही बोलावं म्हणा साखर भेटीला, जाऊ दे तिकडे. आपण काही बोलावतच नाही आता. काय आता हे पहा, मी काय म्हणतो, अशाच्या नादी नाही लागायला पुरता. यायची जर वाट पाहत बसलं तर 6 वर्ष लागायची होय. जाऊ दे बा, आपणच फोन लावायला पुरते. मग काय काय अशा आपलं डोक्याला डोकसंच नाही लागत त्याच्या. लावून ते फोन एक आपणच म्हणा बा, काही आहे काय सांगा म्हणा, साखर भेटीचा कार्यक्रम काही घेतात. आपण काय लावतो, त्यालाच लावू द्या आता ना. विंडो आहेत ना ते. आता आपल्या पुरीला आपण कसं म्हणा, हो ते काय म्हणणार आहे त्याच्या घरच्याईले. शेवटी आपल्यालाच म्हणा लागेल ना. काय करतं शेवटी, कार्यक्रम आज ना उद्या घेणंच आहे का नाही, मग काय फायदा. जाऊ दे, लाव आपणच बा, काय करतं. पाना लावून तुम्ही. हो, कसं त्याच्याशी बोला मोठ्या हातानं, बरं राहते. बरोबर, पाहतो ना लावून त्याला. हो, पाहतो आता काय म्हणते तर. हे वावरात असेल ते बहुतेक. पाहतो 1 मिनिट. राम 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 युवाय बा. काय बऱ्याच दिवसांनी फोन लावला बा, कसं काय आठवण आली तर? काय करता आता, शेवटी आम्हालाच करावं लागते ना फोन. काय करा आता. ते साखर भेटीचं कसं काय करावं म्हणलं. आमच्या घरच्या बाई म्हणते साखर भेटी आहे का नाही आहे बुवा. तुमच्या इकडे असते नसते. म्हणजे लग्न झाल्यावर कमीत कमी 1-2 महिन्याच्या अंदर तरी आणायला पाहिजे बुवा. आता कसं निवडणूक होती तेव्हा लग्न झालं. आता म्हणलं काही आहे, काही करता. आतापर्यंत तुम्हाला म्हणलं तर हरभरा पेराचा राहिला, गहू पेराचा राहिला. कसं काय करता म्हणलं मग. हो ना, ती आम्हाला काळजी सांग त्याची. एक खेपचं आता करूनच घ्या लागते का ते. पण आता असं कामं निघत गेली, मग राहिलं ते. तर पहा ना मग तुम्ही म्हणसान तसं काय विषय आता. हो, करून टाकू म्हणा लवकर. हो, सांगा ना मग तुम्हीच काय करायचं तर. आता आमच्यावर काय लोटता तुम्ही सांगा ना, तुम्ही सांगा. तसं आम्ही मग करतो बा नियोजन. काय तर सांगा तुम्ही. तर बरं तर नाही बाई म्हणलं कसं काय करावं साखर भेटीले. मग आता तू आईले कसं काय बोलावं का मग? पहिले त्याला बोलावता का आपण मग? मी काय सांगू आता मामाजी, तर तुम्ही असं करा, आता बाई आल्यानंतर मग आता पोरागडले गेलेले कौशल सोबत, तर मग ते आल्यानंतर संध्याकाळी विचारून सांगा मग. मला वाटते बहुतेक पहिल्यांदा हो यायलाच पाठवून द्यावं लागेल आपल्या घरच्या यायला, नाही का? म्हणजे काय सोय करते काय नाही पाहा लागेल त्याचं. नाही तर आपल्या इकडून घ्यायची चांगली सोय करून आणल्या का 100 रुपयाला साड्या देऊन द्यायचा मग. हो, पहिले त्यालाच नाही आम्हाला लागेल. नाही त्याचं काय एवढा वेळ काय लावायचा. हे बा असं करा तुम्ही देणके साहेब. तर तुम्ही काय करा, पहिले नाही आली या. आमच्या इकडे बाया समजा पहिले येतील, नंतर मग समजा तुमच्या इकडे येतील. चालते. बरं सांगतो मी तुम्हाला 2 मिनिटात. हो, 2 मिनिटं सांगतो. म्हणजे काय करायचं काय निर्णय घेतो मी, सांगतो मी. हो, ठीक आहे. हो, सांगा मग सांगा. हो, सांगा आता काय आहे तुमचं तर पटकन फोन करा. ठीक आहे मग. म्हणजे मग काय विचार झाला द्यायचा की बा पहिल्यांदा समजा ते येतील असं म्हणणं आहे ना? हो, आता त्याचं म्हणणं तर आलं म्हणा तसं, पण अजून आपण काही त्याला गुढी दिली नाही. हो, आता त्याचं म्हणणं आहे की बा पहिले तुम्ही घेऊन जा, नंतर मग आमचा हरभरा झाला की मग समजा आम्ही येतो बा घ्यायले, असं म्हणणं आहे द्यायचं. म्हणजे पहिले आता आपल्याला सोय करावं लागते द्यायची, असं आहे म्हणणं द्यायचं. जाऊ दे ना मग, येते आता आपला हरभरा काढायचाच आहे. आपल्याला 8-10 दिवस लागतील. तर म्हणलं मग घेऊन येऊ मग आपणच पहिले. काय करा म्हणा, नाही लगायचं, नाही पुरत नाही ते. हो, बरोबर आहे, मतलब आहे मला माहीत आहे ना. मग श्रीराम कायले म्हणजे धुटके होईन ते.
नाही नाही हे पहा ते कसं आहे मला आत्ता लक्षात आलं ते हो त्याचा काय त्याच्यात मतलब काय त्याचा त्यानं कसं काय पहिले आपण घेऊन याव आपण घेऊन आल्यावर आता गाडी करा त्याला घेऊन याव आपण आपल्यापर्यंत चांगला आदरातिथ्य करावं चांगल्या 2-2 हजार रुपयाला साड्या घ्याव चांगला पाहुणचार हे ते नंतर त्यानं लेकानं नाही बोंद्रच घ्या आपले 100 रुपयाला साड्या नसन तसं नाही तर त्यापेक्षा आपण काय करू पहिले तुम्ही घेऊन जा बा कारण की ते काय सोय करते तर साखरबेटीची इनायची त्यानं जशी केली त्यांना आपण तशी करायची नाही तर मग हे पा सांगतो ना पहिले आपल्याकडून चांगली सोय करून घेईन आणि मग ते आपल्याला 100-200 रुपयाला साड्या देईन आणि रवाना करीन म्हणून म्हणतो की हे निर्णय चुकीचा आहे मी डबल फोन करतो की बा पहिले तुम्हीच घेऊन जा तारीख कोणती असो काय करा डोक्यात फोडायची पाहिजे आता बरं पा बाबा लावा फोन लावा सांगून देता येईल बोला म्हणलं काय म्हणतं काय झाला निर्णय मग कसं करता मग तर हे पहा ते कसं विचार झाला आमचा तर पहिल्यांदा साखर भेटीले आमच्या इकडच्या बाया तिला नंतर मग आम्ही तुमच्या इकडे येऊ घ्यायला समजा चालते का वाटलंच तरी बंडी उला हे असले का नाही का हो ना यानं हो चाक फसवलं शेवटी नाही मी काय म्हणतो बरं असं करतो मी आता आमच्या घरच्या बाई कसं आता इकडे गेल्या पोरागडले संत सेवालाल महाराजची आज जयंती आहे ना जिकडे तिकडे मावलंच आहे ते पोरा देवीले तर बरं काही विचारूच नका तर संध्याकाळी समजा आल्या की मी विचारपूस करतो मग कसं मग बाया मग ठरवतील काय तर आपण काय आता बसता याच्यात पडं वाटलंच तरी म्हणजे तिसरा पाय काढतेस म्हणले दिलं बायावर लोटून यानं मतलब हे नाही बरं पाहू ना मग हो बायाचा काय विचार होते ते पहा तुम्ही नंतर मग फोन करा ठीक आहे ठेवतो मग